5,000 रुपयाची सिप 12 वर्षानंतर 10,000 रुपयाचा विड्रॉल रेट आपण काढू शकतो का? या क्वेश्चनवरती तर आपण या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणारच आहोत. पण या व्यतिरिक्त क्वेश्चन ज्यांनी विचारलेला आहे त्यांचा इन्कम 19,000 रुपये आहे आणि 19,000 रुपयावरती जर ते 5,000 रुपयाची सिप करत असतील तर पहिलं कॉंग्रॅच्युलेशन्स. कारण तुमचा सेव्हिंग्स रेट जो आहे ॲज ऑफ नाऊ ज्याप्रमाणे तुम्ही मला सांगतात आहे तो 26% घरात आहे, जो बऱ्याच लोकांना जमतही नाही. तो मला थोडंसं ना या व्हिडिओमध्ये सेव्हिंग्स रेटवरती पण थोडंसं टच बेस आपण करणारा व्हिडिओच्या पण सेकंड हाफमध्ये. ऑलराईट. आणि व्हिडिओच्या लास्ट हाफमध्ये तुमचे काही महत्त्वाचे इतर लोकांचेही काही कमेंट्स आलेले आहेत ते पण नक्की आपण या व्हिडिओमध्ये पण घ्यायचा प्रयत्न करूया. सो माझं इंट्रोडक्शन करून देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आहे महेश पाटील, शेअर मार्केटमधला ट्रेडर आणि एक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. जर तुम्हाला म्युच्युअल फंडच्या थ्रू एक मोठा कॉर्पस जर क्रिएट करायचा असेल आणि माझी मदत लागत असेल ॲज अ डिस्ट्रीब्युटर तर मी तुमच्यावर काम करायला रेडी आहे. कसं जॉईन करायचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या लिंकवर क्लिक करून येईल तो फॉर्म सबमिट करा. माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करून एक्सप्लेन करेल कशी ही जर्नी मी तुमच्यावर करायला रेडी आहे. आणि ॲडिशनली म्युच्युअल फंड लर्निंग्स आणि फ्री अपडेट्स आणि बऱ्याचशा गोष्टींसाठी टेलिग्राम चॅनलचं लिंक इकडे दिलेलं आहे. मस्ट जॉईन आहे जर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी म्युच्युअल फंड रिलेटेड अपडेट जर इन्स्टंट पाहिजे असतील तर. चला व्हिडिओमध्ये सुरुवात करूया आणि क्वेश्चन जो आलेला आहे ओके त्या बाबतीत आपण डिस्कस करूया. सो हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. क्वेश्चन जो आलेला आहे त्याचं नाव त्यांनी JR मिस्टर बीन लिहिलं आहे. पण ओम साईराम पाटील सर, माझं एज 49 आहे. मी साईबाबा संस्थान शिर्डी इथे सिक्युरिटी गार्ड आहे. सॅलरी 19,000 आहे. मी पर मंथ 5,000 रुपयाची सिप 12 वर्षासाठी सुरू ठेवली तर 12 वर्षानंतर किती रिटर्न मिळेल ते सांगा. आणि रिटायरमेंट मला पर मंथ 10,000 SWB मी करू शकतो का? सो प्लीज डिटेलमध्ये सांगा. ओके. सो ह्या क्वेश्चनचं आपण उत्तर व्यवस्थितपणे आपण द्यायचा पण प्रयत्न करूया या व्हिडिओमध्ये. सो पहिली गोष्ट तर आपण ह्यांचं कॅल्क्युलेटरचं काढूया. पहिलं तर कॅल्क्युलेटरवरती जाऊन टाकूया. सो ॲज ऑफ नाऊ त्यांची 5,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट सध्या चालू आहे. अजून करतो की इकडनं तुम्ही सुरुवात केली आहे आणि येणारा तुमच्याकडे आहे 12 वर्षाचा कालावधी. 12 वर्षाच्या कालावधी जर तुम्ही चांगलं फंड सिलेक्ट केलेलं असेल आणि आपण बेस्ट ऑफ द बेस्ट केस रिटर्नच्या हिशोबाने जर बघायला गेलो आणि 15% जर आपण जर एक्सपेक्टेशन ठेवलं तर हे रिटर्न 5,000 रुपयाची मंथली सिप 15%च्या हिशोबाने 12 वर्षामध्ये टोटल तुमची इन्व्हेस्टेड अमाऊंट असणार एक 7,20,000ची. अप्रॉक्सिमेटली हे टोटल अमाऊंट जी बनणार तुमची अप्रॉक्सिमेटली रिटायरमेंटच्या वेळी किंवा 12 वर्षानंतर एक 20,17,923 रुपयाची. ओके. सो आपल्याकडे एक आकडा आलेला आहे तो म्हणजे आपल्या रिटायरमेंटला अमाऊंट किती बनणार. तुमचा पहिल्या क्वेश्चनचं उत्तर 20 लाख अप्रॉक्सिमेटली ही अमाऊंट बनणार. पण 20 lakhs राऊंड फिगर घेऊन चालूया. आता 20 लाखावरती जर मला एक 10,000 रुपयाची जर SWP करायची असेल म्हणजे गुणुले जर मी 12 जर धरले 12 महिने. ओके. सो एक झाले किती अप्रॉक्सिमेटली 1,20,000 राईट. 1,20,000. आता 1,20,000 भागिले जर मी 20 केले 1,20,000 सो 1,20,000 गुणुले 100 आणि नंतर भागिले 20 लाख केले तर किती आकडा येतो. हा अप्रॉक्सिमेटली 6%चा विड्रॉल रेटचा आकडा येतो. हा 6%चा विड्रॉल रेटचा आकडा जी तुमची अपेक्षा आहे 10,000 SWPची जर 15%नी जर फंड वाढत असेल तर प्रोबॅबिलिटी वाईज ही पॉसिबल आहे. पण स्टील हा 6%चा आकडा ना SWPच्या हिशोबाने माझ्या कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने हा मीडियम रेंजमध्ये. रेंज काय असते नॉर्मली 4% इज व्हेरी गुड आयडल रेंज. 4 to 6% ही आयडल रेंज मी सांगणार विड्रॉल रेटचा. आणि 4% आपण धरूनच चालू शकतो आणि 6% ॲज अ अप्पर लिमिट म्हणून चालू. ह्याच्या 6च्या वरती जर जाल तिकडे तुमचं फंड डिप्लीट पण व्हायला सुरू होईल. सो क्वेश्चनचं उत्तर द्यायचं असेल जर 15%नी जर फंड वाढेल ओके आणि जर तुम्ही कंटिन्युअसली 5,000 रुपयाची सिप जर करत राहिलात 12 वर्षानंतर 20 लाखचं अमाऊंट होईल आणि 12 वर्षावरती नंतर एक तुम्ही 6%चं विड्रॉल रेट म्हणजे मंथली 10,000चं तुम्ही विड्रॉल रेट रावलं तर येस प्रोबॅबिलिटी वाईज सिनारिओ आपण म्हणू शकतो की 50-50% चान्सेस आहेत किंवा 60% चान्सेस आहेत की तुमचे गोल्स मीट होऊ शकतात. ओके. पण आता ह्याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन काय येईल हे पण मी तुम्हाला सांगतो. व्हेरिएशनमध्ये जर बघायला गेलो जर समजा तुमच्याकडे चांगल्या क्वालिटीचे फंड्स नसतील
मार्केटनी पण साथ नाही दिली इन दिस केस. ऑलराईट. सो आपण काय म्हणू शकतो डाऊन साईडचे नंबर्स काय बनते. डाऊन साईडचे नंबर्स जर आपण बघायला गेलो, चला 12 वर्षे आहेत, इकडे 15%च्या जागेवरती आपण रिटर्न्स आपण म्हणू शकलो की आपण 12%वरती गेले. सो 12%ला रिटर्न गेले तर इकडे 16 लाखाला पडेल. 16 लाखाला तुम्हाला परत समजा या 16 लाखावरती जर तुम्हाला विड्रॉल टाकायचं असेल तर इन दिस केस 16 लाख ऑलराईट 16 लाख मल्टिप्लाय बाय मी एक 6% जर धरले, 6% मला याच्यावरती विड्रॉल रेट ठेवायचा आहे, तर 96,000 भागिले 12. सो 8,000 रुपयाच्या रेंजमध्ये परत तुमचा SW बसू शकतो जर तुमचे फंड 12%नी वाढत असेल तर. ओके. सो आपण धरून जाऊ शकतो की इन दिस केस आपण वर्स्ट केस 7,000 to 10,000चा विड्रॉल रेट पॉसिबल आहे जर तुमची फंड सिलेक्शनची क्वालिटी चांगली असेल. 12% ते 15%च्या रेंजमध्ये तुम्हाला रिटर्न्स येतील आणि कंटिन्युअसली तुम्ही 5,000ची सिप करत राहा. सो ही एक चांगली गोष्ट आहे की तुम्ही आय थिंक सो तुम्ही कॅल्क्युलेशन केलेलं असेल, कारण परफेक्टली माझ्या कॅल्क्युलेशनमध्ये बसतंय. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि माझी अपेक्षा पण ही आहे मी 49 इयर्सच्या आत ह्याच्यामध्ये ॲडिशनल मी काय करेन, ॲडिशनली मी पाहिजे तर दर महिन्याला ह्याच्यामध्ये थोडंसं ॲडिशनल स्टेपअप सिप करायला सुरू करेन. जमलं तर 5,000 आहे ना, 5,000वरनं दरवर्षी एक मे बी 500 रुपयांनी जरी वाढवत गेलात तुम्ही 12 वर्ष, तरी पण एक चांगली गोष्ट करू शकतो. त्यासाठी ऑफकोर्स मे बी सॅलरी वाढेल नाही वाढेल, त्यासाठी तुम्ही जर ॲडिशनल काही गोष्टी करू शकतात, शिर्डीसारख्या शहरामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्ही करू शकतात. सो ॲडिशनल जर काही करू शकतात तर चांगली गोष्ट आहे. ओके. सो ओव्हरऑल चांगलं कॅल्क्युलेशन आहे, परफेक्ट कॅल्क्युलेशन आहे. फक्त याला तुम्हाला नेक्स्ट 12 वर्ष एकही दिवस सिप फक्त तोडायची नाही, हे लक्षात ठेवा. आता मला तुमच्या ह्या कमेंटवरनं मला एक प्रेरणा भेटते, ती आहे म्हणजे तुमचं सेव्हिंग्स रेट. जो बरेच लोकांचा सेव्हिंग्स रेट लोक अचीव करू शकत नाही, त्या बाबतीत मला थोडंसं डिस्कस करायचं आहे. सो सेव्हिंग्स रेट नॉर्मली आता मोस्ट ऑफ द लोकांचे तर ऑलमोस्ट कर्जांमध्ये असतात, सो ते गोष्टी जाऊन द्या. पण आपला जो सेव्हिंग्स नाव इन दिस केस तुम्ही 19,000 रुपये तुम्ही अर्न करतात आहे. 19,000मधनं तुम्ही 5,000 रुपयाची तुम्ही सिप करत आहात, म्हणजे तुम्ही सेव्हिंग्स तुमचा रेट हा आहे 26%च्या घरात आहे. 26 म्हणजे जबराट. ऑलराईट. सो आपल्या लाईफमध्ये आपण जेव्हा अर्निंग सुरू करतो, आपला सेव्हिंग्स रेट हा असा वाढत गेला पाहिजे. आपण जो पण अर्न करतोय, सुरुवातीला लेट्स से मी एक 10,000 रुपये मी कमवतोय, तर 10,000 रुपयामधले ॲटलीस्ट 100 रुपये तरी वाचले पाहिजे, म्हणजे ॲटलीस्ट 1% तरी वाचला पाहिजे. ओके. सो हे बघायला सुरू करा की मी हा सेव्हिंग्स रेट कंटिन्युअसली कसा वाढवत जाऊ माझ्या करिअरमध्ये. 3%, मग आपण सडनली 7%वर जाणार, नंतर 10%वर जाणार, आणि जसं इन दिस केस आहे 26%ला आहे. ओके. सो आयडियल सेव्हिंग्स रेट काय असला पाहिजे. आयडियली सेव्हिंग्स रेट हा जर आपण बघायला गेलो, जर मी एक सिम्पल लॉजिक लावतो, जर मी एक ॲज ऑफ नाव 35,000 रुपये मी कमवतोय, महाराष्ट्राची एव्हरेज सॅलरी अप्रॉक्सिमेटली 35,000च्या घरात आहे ॲज पर डेटा. ओके. 35,000 रुपये मी एव्हरेज कमवतोय. या 35,000मधनं समजा अजून नाही, ऑलमोस्ट आपण प्रत्येक गोष्टींवरती आपण 18% GST जर देतोय, प्रत्येक गोष्टीवरती आपण 18% GST जर देतोय, जर आपण सरकारला 18%चा जर GST देऊ शकतो, तर आपण 18% तरी सेव्ह का करू शकत नाही, हा प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारणं गरजेचं आहे. सो इन दिस केस एव्हरेज महाराष्ट्री सॅलरी जर आपण 35,000 रुपये जर धरली अक्रॉस महाराष्ट्र, गुणुले जर मी 18% जर मी याला करायला गेलो, तर 6,300 रुपये तरी माझी बचत झालीच पाहिजे. सो इन अदर वर्ड्स 18% तरी माझी बचत झालीच पाहिजे, आणि ही स्लोली अँड स्टेडीली वाढवत ॲट सम पॉईंट ऑफ टाईम 40% पर्यंत तरी नेली पाहिजे. किती? 40% तरी सेव्हिंग्स रेट नेला पाहिजे. ओके. ॲट सम पॉईंट ऑफ टाईम प्रत्येकाच्या लाईफमध्ये मे बी हा सेव्हिंग्स रेट 70% to 80%च्या घरात पण जातो. ओके. सो पण ॲटलिस्ट 18%नी सुरुवात करून 40% तरी सेव्हिंग्स रेट तुमचा असला पाहिजे. सो इन दिस केस ज्यांची 1 लाखाची सॅलरी आहे, 1 लाखाच्या सॅलरीवाल्याने 18,000 रुपये तरी इन्व्हेस्टेबल कॅपिटल, सेव्हिंग्स रेट म्हणजे 18,000 रुपये इन्व्हेस्टेबल कॅपिटल तरी तुमच्याकडे असला पाहिजे. डिस्क्रिशनरी स्पेंडिंग वेगळी गोष्ट, मला पिक्चरला जायचं, मला शॉपिंग करायचं आहे, त्या वेगळ्या गोष्टी, ते काही सेव्हिंग्स नाही आहे. सेव्हिंग्स म्हणजे सिम्पल इन्व्हेस्टमेंट मी किती करू शकतो, तर 18% तरी इन्व्हेस्टमेंट म्हणजे 1 लाखाची सॅलरी होती, 18,000 रुपये तरी करता आले तरी मी जिंकलो. ओके. या 18,000मध्ये ऑफकोर्स तुम्ही तुमचा PPF प्रॉव्हिडंट फंड जो कापला जातोय ते पण तुम्ही धरू शकतात. ऑलराईट. आणि प्लस त्याच्यावरचा जो पण सरप्लस आहे ॲटलिस्ट तेवढा पैसा तरी म्युच्युअल फंडमध्ये गेलाच पाहिजे, म्हणजे गेलाच पाहिजे. सो हे एक महत्त्वाचं मला कॅल्क्युलेशन मला तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करायचं होतं, कारण खूपच मला प्रेरणादायी कमेंट वाटला की बाबा 19,000 कमवणारा व्यक्ती जर 49 इयर्सचा व्यक्ती ज्याकडे इतरही लायबिलिटीज आहेत,
मुलं बाळा आणि इतर गोष्टी असतील, तो जर व्यक्ती जर 5,000 जर सेव्ह करू शकतो, म्हणजे 26% ऑफ द सॅलरी जर सेव्ह करून इन्व्हेस्ट करतोय, तर आपणही नक्की आपण ॲटलिस्ट 18% तरी सुरुवात केली पाहिजे. कुठून तरी सुरुवात करा. आणि यासाठी परत सांगतो, म्युच्युअल फंड बेस्ट काय माहिती आहे का, इव्हन एक 1,000 जरी सिपनी जरी सुरुवात केली ना, आणि स्लोली अँड स्टेडीली ही सेव्हिंग रेट जर तुम्ही इन्क्रीज केला, ती सिप पण वाढत जाते आणि आपले गोल्स पण जे आहेत ना, ते पण फास्ट अचीव्ह व्हायला सुरू होतं. जसं इन दिस केस मिस्टर बीनला जर ह्यांचे जर गोल्स आहे ना जर अजून फास्ट अचीव्ह करायचे असेल, तर ॲडिशनल बेस कॅपिटल, वेगाने सिप वाढवणं, ॲडिशनल लमसम जर हे करत राहिलेत ना, हा गोल मच मोर रिअलिस्टिक आणि मच मोर अचिव्हेबल अजून होईल. कारण इव्हन मग त्याच्यामुळे ह्यांना फंडच्या रिटर्न्सवरती पण एवढं अवलंबून राहता येणार नाही. आणि त्याबरोबर फंडचे रिटर्न्स आले तर अजूनच चांगली गोष्ट आहे. ऑलराईट. सो इंटरेस्टिंग क्वेश्चन होता आणि अज्युम आम्हाला असेच तुमच्याकडनं असे क्वेश्चन्स आले पाहिजे. प्लीज कमेंट्समध्ये असे क्वेश्चन टाकत राहा, कारण ह्याच्यामुळे इतर लोकांनाही फायदा नक्की होतो. ओके, नेक्स्ट कमेंटवरती आपण जाऊया की सर इन्फ्लेशन ॲडजस्टेड रिटर्न बघायचं असतात का? सो बघू शकता तुम्ही. ऑलराईट. पण इन्फ्लेशन ॲडजस्टेड रिटर्न्स 6-7%च्या हिशोबाने तुम्ही मायनस करून ते पण तुम्ही चेक करू शकता. पण एक रफ तुम्हाला आयडिया देतो. जर आपला फंड 12 ते 15% जर वाढत असेल येणारे 25 ते 30 वर्ष, मी तर कायम 25 ते 30 वर्षच बोलतो, 20 वर्ष ठीक आहे, बरेचसे लोक बोलतात, पण मी म्हणतो 25 ते 30 वर्ष. जर आपला फंड 25 ते 30 वर्ष 12 ते 15% जर वाढत असेल ना, खूप मोठा कॉर्पस क्रिएट होतो. मग तुम्हाला इन्फ्लेशनची पण गरज नाही आहे. ओके, इन्फ्लेशन एवढा विचार करायची पण गरज नाही आहे. फक्त फोकस ठेवा की आपला XIRR, कारण आपण ह्याच्यामध्ये म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला XIRR बघायला लागतो, कारण आपण रेग्युलर इन्व्हेस्टमेंट करतोय. राईट. सो त्यामुळे एक्झॅक्ट कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने XIRR जर आपला 12 ते 15%च्या मध्ये असेल, तर आपला म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ आपण हेल्दी मानू शकतो. ओके, आणि मग तुम्ही त्यामध्ये इन्फ्लेशन ॲडजस्ट करा. सूरज म्हणतात किड्स अकाउंटमध्ये सिप होत नाही. एव्हरी टाइम वी डू लमसम बँक अकाउंट ऑल्सो हॅव लॉट ऑफ रिस्ट्रिक्शन. आता माहिती नाही तुम्ही कुठल्या डिस्ट्रीब्युटरवर काम करता नाही एक्सेट्रा, पण येस आय थिंक सो डिपेंड्स टेक्नॉलॉजी, कुठला ब्रोकर तुम्ही काम करत आहे. तुम्ही जर मी माझ्या क्लायंटच्या बऱ्याचशा मायनर अकाउंट्सबरोबर मी काम करतो. इंटरेस्टेड असाल मेसेज करा, मी तुमच्यावर काम करायला रेडी आहे. सगळी प्रोसेस एकदम सिम्पल आणि ॲसेल फ्री. आणि मी परत सांगतोय, प्रत्येकाने आपल्या मुलांच्या नावावरती पण अकाउंट्स करणं गरजेचं आहे, कारण ते एक वेगळा आपल्याला क्लिअर फोकस असतो विथ रिस्पेक्ट टू हे अकाउंट माझ्या मुलाचं आहे, हे अकाउंट माझ्या मुलीचं आहे, हे अकाउंट आमचं आहे. सो हे वेगवेगळे अकाउंट्स असल्यामुळे जेव्हा पण ती गरज पडेल फक्त त्या अकाउंटमधला पैसा आपण काढायचा. ओके, आणि ते व्यवस्थितपणे प्लॅनिंगमध्ये पण एकदम छान बसतं. निमरे म्हणतात मुलांना आर्थिक शिस्त आणि गुंतवणूक करायला शिकवण्या काळाची गरज आहे. अगोदर बचत पिगी बँक पासून सुरू करून सिप आणि युलिपमध्ये गुंतवणूक करायला लावली पाहिजे. एक एक युलिपमध्ये लावू नका. युलिप काय इन्शुरन्स प्लॅनमध्ये कशाला लावायचं? सिप म्युच्युअल फंड. जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर म्युच्युअल फंडच, युलिप बिलिपच्या नादी लागू नका. म्युच्युअल फंड डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करा. युलिप घेण्यापेक्षा डायरेक्ट इन्शुरन्स घ्या. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मुलांच्या नावात इन्शुरन्सची गरज कशाला आहे? ओके, अगेन हे एक मिसकन्सेप्शन आहे बरेच लोकांचं. आपण या चॅनलच्या मार्फत आपण हे पण क्लिअर करायचा पण प्रयत्न करूया. एखादा अनुभव घेतल्यावरती स्वतःचे प्रेरित होऊन गुंतवणूक करायला सांगितलं माझा अनुभव आहे आणि हे माझं स्वतःचं आहे. समजून बालहट्ट पण सुरू होतो की हे माझं आहे. ओके, सो येस. सो चांगली बाकीचे तुमचे कमेंट चांगले विथ रिस्पेक्ट टू की येस, सवयी जर चांगल्या लावल्या तर नक्की 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 ॲटोमॅटिकली मुलालाच वाटतं की येस माझं अकाउंट अजून वाढवं आणि त्यांना ते फायनान्शियल डिसिप्लिन यायला सुरू होते. ओके, नेक्स्ट कमेंटवरती जाऊया. तेजस म्हणत आहे की शक्यतो स्टार्ट ELSS फंडमधून करावी, म्हणजे लॉक इन असतात 3 वर्ष फंड. पण ELSS फंडचा आता काही अर्थ राहिला नाही ना, कारण ELSS फंड्सवरती तुम्हाला जे टॅक्स भेटायचे नाही ते नाही भेटणार. आणि बघा शेवटी काय आहे की जर तुम्हाला स्वतःला कंट्रोल नसेल 3 वर्षांनी फंड काढाल तुम्ही, उपयोग काय मग त्याचा? राईट. सो त्या माइंडसेटमध्येच जायचं नाही. तो माइंडसेट सुरुवातीपासूनच निर्माण करायचा आहे की माझा फंड मला दिसतोय की मी कधी विड्रॉ करू शकतो. ओके, पण जर तरी पण मी 3 वर्ष विड्रॉ करत नाही तर कधीच आपण आयुष्यात जो पण गोल मीट होत नाही तो पण मी विड्रॉ नाही करणार. सी डिसिप्लिन, ती फायनान्शियल डिसिप्लिन येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी उगाच तरी रिटर्न्स नाही बनणार ते टाकून उपयोग आहे. मग म्हणून बरेचसे लोक आणि काही काही लोक ना खरंच जमत नाही त्या लोक, म्हणून ते लोक LICच्या पॉलिसीज किंवा इतर गोष्टी घेतात किंवा तिकडे लॉक इन असतो जबरदस्ती मी पैसे विड्रॉ करू शकत नाही. मग त्यापेक्षा प्रॉव्हिडंट फंडमध्ये पैसा टाका ना.
ELSS मध्ये पण कशाला टाकायचं, प्रॉव्हिडंट फंडमध्ये टाकलेला पैसा मशीवर भेटेल, ॲटलीस्ट काय म्हणतात 7-8% रिटर्न मिळतं आणि मग तुम्ही लॉक इनमध्ये राहता, नंतर तुम्ही विड्रॉ करू शकता. ओके, पण ELSS आजच्या तारखेला तरी लॉजिक बनत नाही, म्हणून मोस्ट ऑफ द ELSS फंड पण आता बंदच झालेले आहे असं आपण म्हणू शकतो. ऑलराईट, लास्ट एक कमेंट घेऊया. माझ्या अनुभवानुसार UPI द्वारे पैसे 245 ला केले की त्या दिवशीचा NAV मिळतो, पण 230च्या मर्यादा निश्चित करावी. ओके, सो माझ्यासाठी मी पर्सनली 130चा कट ऑफ ठेवतो, की 130च्या ऑर्डर्स आत गेल्या तर ते सेम डे NAV ऑलमोस्ट मिळतो. ओके, 230-235 हे एकदम कट टू कट होऊन जातात. सो आपण 130च्या आपण एक रूल जर घेऊन चाललो की येस मला मार्केट आज छान वाटतंय, मार्केट पडलंय आणि आज मला आजचा NAV पाहिजे, तर 130च्या हिशोबाने चाललेला मच मोर बेटर आहे. ऑलराईट, सो असेच प्लीज कमेंट्स पाठवत राहा. ऑलराईट, तुमचे इतर लोकांचे कमेंट्स, अजून एक कमेंट आलेला आहे की PF मोडून सिपमध्ये केला तर चालेल का, या कमेंटवरती आपण नेक्स्ट टाइम परत व्हिडिओ करूया. पण उत्कृष्ट दर्जाचे कमेंट्स पाठवत राहा. इंटरेस्टिंग व्हिडिओज क्रिएट करण्याच्या हिशोबानेचे आयडियाज मला तुमच्या थ्रू येणार. सो तुमचे काही पण क्वेश्चन असतील कमेंटमध्ये टाका, एकतर मी कमेंटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करेन किंवा असे कमेंट्स आणून तुमच्या समोर हे देण्याचा मी प्रयत्न करेन, सगळ्यांच्या समोर एक्सप्लेनेशन, जसं आज मी या केलेलं आहे. सो मित्रांनो, प्रत्येक मराठी माणसानी इन्व्हेस्टमेंट केलीच पाहिजे, म्युच्युअल फंड चा हात धरलाच पाहिजे. जर तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग करायची असेल, एक गोल बेस्ड इन्व्हेस्टिंग करायची असेल, कारण गोल झाल्याशिवाय तो आपल्याला पैसा काढायचा नाही, याला म्हणतो आपण गोल बेस्ड इन्व्हेस्टिंग. ऑलराईट, आणि मी तुमच्यावर काम करायला रेडी आहे. त्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, लिंकवरती क्लिक करून येईल तो फॉर्म भरून सबमिट करा. माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करून एक्सप्लेन करेल कशी ही जर्नी वन बेसिसवरती मी आणि माझी टीम तुमच्यावर करायला रेडी आहे. मी आहे महेश पाटील. जय हिंद, जय महाराष्ट्र.